काल पाडव्याच्या निमित्ताने इथे शेणाचे असे छोटे छोटे पांडव वगैरे बनवतात, तर त्या काही जुन्या गोष्टी मी आज तुमच्यापर्यंत शेअर करते. ह्या आता सगळं नवीन नवीन येऊन जुनं बुडत चाललंय, पण गावा ठिकाणी अजून पण काही बऱ्याच अशा बायका आहेत ते घरोघरी अशा पांडव वगैरे करण्याची पद्धत आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे हे 5 पांडव करतात. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी 5 पांडव करतात आणि दुसऱ्या दिवशी बरंच काही करतात, म्हणजेच पाडव्याच्या दिवशीची मी तुम्हाला दाखवते. कालचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलाय लक्ष्मीपूजनच्या दिवशी 5 पांडव करतात ते. तर आज बघा असेच सेम 5 पांडव करतात. तर इथे बघा असे शेणाचे व्यवस्थित शेपमध्ये काढलेले आहेत आणि त्याला वर असं टोपलीसारखं केलंय. तर असे 5 करतात. त्याच्या पुढे आता ही 6वी द्रौपदी आहे, तर तिला पण असा शेप देतात. ह्या जुन्या लोकांना बरंच काही माहीत असतं आणि आपल्याला ते खरंच विशेष आणि खास वाटतं, पण आपल्या नवीन पिढीला हे माहीत नाहीये. शहरात तर ह्या गोष्टी पाहायला भेटतच नाहीये. तर इथे बघा 6वी द्रौपदी बनवलेली आहे आणि 7वी कांती असं म्हणतात. आणि त्यांच्या पण डोक्यावर असे टोपल्यासारखं देतात आणि त्याच्यामध्ये असे शेणाचे छोटे छोटे काहीतरी ठेवत असतात, पण त्याचं नाव मला माहित नाहीये. इथे बघा हे कणगी बनवलेलं आहे. तर असं कणगी बनवण्याची पण प्रथा आहे. तर पाडव्याच्या दिवशी असं विविध काही काही केलं जातं आणि त्याला हळद कुंकू फुलं वाहिले जातात. तर इथे कणगी बनवलेली आहे, एकामध्ये ज्वारी आणि एकामध्ये अख्खे मूग घातलेले आहेत आणि त्याच्यावर झाकण सुद्धा बनवलेलं आहे त्या शेपचं. इथे त्याच्या समोर म्हैस बनवलेली आहे. तर म्हशीला राखणदार पण असतो, त्यामुळे त्याच्या बॅक साईडला म्हणजेच त्याच्या बाजूला पहारेकरी आहे त्याचा. तर हे शेणाचं असं बनवण्याची प्रथा आहे आणि हे शुभ असतं काहीतरी. म्हैस बनवायची असते शेणाचीच आणि त्याला बघा इथे खड्डा केलाय, म्हणजेच त्याचं उंचवटा ते असतं त्या टाईपमध्ये थोडंसं. म्हशीला शेपूट सुद्धा काढलेली आहे आणि त्याचा पहारेकरी इथे बनवलेला आहे बघा तुम्ही. इथे म्हशीला तोंड सुद्धा काढलेलं आहे. शेणाने जसं बनवता येतील तसे आधीचे लोक बनवतात. एवढं रेखीव नसतं पण बऱ्यापैकी खूपच सुंदर असतं ह्या प्रतिकृती. आणि इथे बघा वासरं ठेवलेली आहेत. तर वासरं पाणी पित आहेत, त्याच्यामुळे इथे तलाव सुद्धा काढतात. तर ही बघा ही 6वी द्रौपदी आहे, तिच्या हातामध्ये अशी टोपली दिलेली आहेत. तर बघा हे किती सुंदर वाटतंय दिसायला. आता या सर्वांना हळद कुंकू अक्षता आणि फुलं वाहून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला नैवेद्य दाखवायचंय. तर त्या नैवेद्याचं पण एक खास वैशिष्ट्य असतं, म्हणजे ते त्याच्या समोरच बनवायचं असतं निखाऱ्यावर ते पण. तर इथे पहारेकरी जो आहे म्हशीला राखणारा, त्याच्या हातात काठी दिलेली आहे, म्हणजेच तो बऱ्याच म्हणजे जनावरं कसं राखतो तसं आहे. आणि इथे नैवेद्य बघा त्याच्यामध्ये शेवई टाकलेली आहे, दूध तूप